मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, मनोजवं नो दीर्घ, मनोजवं मारुत मारुत तुल्य तवर लचा आघात तुल्य वेगै, मनोजवं मारुततुल्य वेगै जितेंद्रियम, जितेंद्रिय ते दीर्घ आणि इंद्रिय, जितेंद्रियम बुद्धिमतां, बुद्धी वर दचा आघात द आधी मधी दिसतंय म्हणून बुद्धी, बुद्धिमतां वरिष्ठम, वरिष्ठम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम ठ म्हणायचं इथे, वातात्मजम वा दीर्घ ता दीर्घ त्म आणि जम, वातात्मजम वानरयूथ मुख्यम, वानर यूथ यू आणि द्यू दीर्घ आणि मग थ म्हणायचंय मुख्यम, वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। त्या प्रभू रामचंद्रांच्या दूताला मी शरण जातो असं इथे म्हटलेलं आहे। खूप सुंदर असा हा श्लोक आपण अगदी लहानपणापासून शिकत आलेलो आहे, त्यामुळे आपल्याला हा श्लोक पाठांतर झालेला असतो, मुखोद्गत असतो। या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया। खूप सुंदर अशा छोट्या छोट्या कथा या श्लोकाद्वारे आपल्याला समजू शकतात। मनोजवम, जव म्हणजे चपळ, मनोजव म्हणजे मनाप्रमाणे विलक्षण चपळता लाभलेला, विलक्षण चपळ असलेला। मनाप्रमाणे विलक्षण चपळ म्हणजे आपल्याला मनाविषयी जर आपण बोलायला गेलो तर आपल्याला एक पूर्ण 1 तास देखील कमी पडेल, इतकं सर्व संतांनी सर्व विविध वैचारिक दृष्ट्या जे वर्णन केलेलं आहे मनाचं, त्यामध्ये मन हे असतं की आज इथे उद्या तिथे, आज शिकतोय आपण आता या क्षणी आणि दुसऱ्या क्षणी आपल्याला आपल्या मनामध्ये दुसरे विचार असतात की मला यानंतर काय करायचंय किंवा पुढे काय करायचंय, याचे विचार आपल्या मनात सतत घोंगावत असतात। या मनाला ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण आहे। तर हे जे चंचल असं मन आहे आणि त्या चंचल मनोजवम म्हणजे या चंचल मनाप्रमाणे विलक्षण चपलता असलेला, म्हणजे या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी मनाला काहीच वेळ लागत नाही, तितकाच वेळ या मारुती रायाला लागतो। संपूर्ण सुंदर या रामचरित्रामध्ये महत्वाची भूमिका असलेला हा प्रभू रामचंद्रांचा अत्यंत आवडता शिष्य म्हणजे मारुती राया, त्याचं वर्णन इथे आलेलं आहे। तर मनाप्रमाणे अत्यंत चपळ असणारा, दुसरं आहे मनोजवम, नंतर मारुत तुल्य वेगै, मारुत तुल्य म्हणजे वायूसारखा अत्यंत तुल्य म्हणजे त्याच्याप्रमाणे वेगम, वेगम म्हणजे वेगवान असलेला, जितेंद्रिय, जितेंद्रिय ज्याची इंद्रिय सर्व ज्यांनी जिंकून घेतलेली आहे असा, आणि बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमतां वरिष्ठ म्हणजे सर्व बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वातात्मज म्हणजे वातस्य आत्मज, आत्मज म्हणजे पुत्र, वानरयूथ मुख्यम, वानरयूथ मुख्यम म्हणजे संपूर्ण वानर समूहातील प्रमुख असा, युथ म्हणजे प्रमुख, युथ म्हणजे समूह आणि त्याचा जो प्रमुख आहे तो श्रीरामदूतम शरणम प्रपत्ते, श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आहे। आता पुन्हा एकदा पहिला शब्द जो आहे मनोजवम जो वापरलेला आहे त्या मागची एक भूमिका बघूया। एक छोटीशी कथा आहे की अयोध्येत जेव्हा पुत्र कामेष्टी यज्ञ झाला, त्याचा प्रसाद जो होता तो 3ही राण्यांना दिला गेला, त्यावेळी कैकेयी रुसली होती आणि कैकेयी रुसल्यामुळे ती अशा दुःखी अंतकरणाने एका ठिकाणी जाऊन बसली आणि ती तिथे बसली असताना तो जो प्रसाद होता तो तिच्या हातात जो होता तो तसाच होता आणि त्याच वेळी एक घार तिथे आली आणि त्या घारीने तो प्रसाद पळवला। तिच्या मागे त्या प्रसादासाठी त्या घारीच्या मागे काही कावळे लागले आणि तेव्हा तो प्रसाद तिच्या चोचीतून खाली पडला आणि तो खाली पडत असलेला प्रसाद वायुदेवांनी वाहून नेऊन शिवध्यान मग्न असणाऱ्या अंजनीच्या ओंजळीत टाकला। एक प्रकारे वायूंनीच
त्याच्या प्रसादानेच, त्याच्या आशीर्वादानेच, त्याच्या मदतीनेच हा पुत्र जन्माला आला. म्हणून वायुकृपेने त्याला विलक्षण असं सामर्थ्य प्राप्त झालं आणि अजोड बुद्धिमत्ता प्राप्त झाली. उगवत्या सूर्याला फळ समजून उड्डाण करण्याच्या प्रसंगी देखील हनुवटीला त्याला इंद्राने जे वज्र मारलं होतं ते त्याला लागलं होतं. त्यावेळी तो मूर्छित झाला होता. तेव्हा वायुदेवांना अत्यंत राग आला. त्यांनी सर्व प्राणरोध करून सर्व सृष्टीमधला वायू बंद करून टाकला होता. आणि अशा वेळी भगवान विष्णूंनी मारुतीरायाच्या अंगावरून हात फिरवून त्याची मूर्छा दूर केली होती. मारुती चिरंजीवी आहे हे सर्वांना त्यांनी त्यावेळी सांगितलं. अशा प्रकारे अनेक देवांचं वर प्राप्त केलेला आणि वायूप्रमाणे चपळ असलेला असा हा मनोजवम मारुतीराया. त्यानंतर जितेंद्रियम असा शब्द वापरलेला आहे. जितेंद्रियम म्हणजे आपल्या इंद्रियांवर ताबा असणारा. प्रत्यक्षात तसाही भगवान शंकरांच्या अंशामुळे जन्मलेला हा मारुती असल्यामुळे त्याचा स्वतःवर आणि स्वतःच्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा आहेच. तो पूर्ण ब्रह्मचारी होता त्यामुळे आणि ते त्याच्या स्वभावातच होतं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने त्याला इंद्रियांवर ताबा कधी करावा लागलाच नाही. त्याची अवस्था जी होती ती एका अत्युच्च संन्यासी अवस्थेप्रमाणे मारुतीरायाची अवस्था सांगितलेली जाते. आणि हे जे इंद्रियांवर ताबा आहे हे त्याच्या प्रवृत्ती सहजतया होतं. त्याला वेगळ्या प्रकारे तसं करावं लागलं नाही कधी. बुद्धिमत्ताम वरिष्ठम जेव्हा म्हटलेलं आहे, हनुमंताच्या बुद्धिमत्तेचे अनेक प्रसंग संपूर्ण रामायणात आलेले आहेत. एकदा हनुमंतांनी जेव्हा सर्वप्रथम भेटीमध्ये रामलक्ष्मणांना तो जेव्हा सुग्रीवांकडे घेऊन गेला त्या प्रसंगाबद्दल पुढे जाऊन रामाने त्यांना त्या प्रसंगाला उद्देशून एक गोष्ट विचारली. त्यांनी त्याला म्हटलं की सुग्रीवाकडे जात असताना आम्हाला तू नेत असताना तू मोठं रूप धारण केलंस आणि आम्हाला खांद्यावर बसवून तू घेऊन गेलास. तू आम्हाला कडेवर पण घेऊन जाऊ शकला असता, मग खांद्यावर का नेलंस? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते हनुमंतांनी जे उत्तर दिलं ते त्याच्या बुद्धिमत्तेचे चुणूक दाखवणार आहे. तो म्हणतो कसा बघा, तो म्हणतो की प्रभू ज्याला आपण कडेवर घेतो त्याला आपणच धरून ठेवतो आणि आपण ईश्वर आहात हे माहिती आहे. आपल्याला धरून ठेवणं कठीण आहे हे जाणून मी आपल्याला माझ्या खांद्यावर बसवलं. ज्याला खांद्यावर बसवलं जातं त्याच्या खांद्यावर जो बसतो तो त्याचं डोकं धरून ठेवतो. देवानं जर डोकं धरून ठेवलं तर आपोआपच आपलं रक्षण होतं आणि म्हणूनच मी आपल्याला खांद्यावर बसवलं. किती सुंदर उत्तर आहे बघा. आणि अशा या अनेक प्रसंगातून हनुमंताची बुद्धिमत्ता आणि रामाबद्दलचा भक्तिभाव हा प्रकट होतो. अशा प्रकारे पुढचा आहे बुद्धिमत्ताम वरिष्ठम झालाय. मग वातात्मजम म्हणजे वात म्हणजे वायू, आत्मज म्हणजे पुत्र. तर वाता म्हणजे आताच वर्णन आलेलं असल्याप्रमाणे वायुपुत्र तो आहे. त्यानंतर वानर युथ मुख्यम. वानर युथ मुख्यम, युथ याचा अर्थ होतो की समुदाय आणि तो सजातीय समुदाय असं म्हटलं जातं. आता बघा, भगवान विष्णूंनी रामरूपात अवतार घेण्यापूर्वी अनेक देवांनी रामाला राक्षसांच्या विरुद्धात सहाय्यभूत व्हावं याकरता विविध समर्थशाली वेगवान इच्छेप्रमाणे रूप धारण करणाऱ्या अशा मायावी किंवा पराक्रमी अशा विविध प्रकारच्या अंशांमध्ये जन्म घेतला होता. तोही कुठला तर वानर रूपांमध्ये जन्म घेतला होता. इंद्राने वाली रूपात, सूर्याने सुग्रीव रूपात, त्यानंतर विश्वकर्म्याने नल रूपात, अग्नीने नील रूपात, वरुणाने सुषेण, कुबेराने गंध्र माधव असे अनेक प्रमुख वानर निर्माण झाले. जवळपास यांच्याच तोडीचे हजारो वानर निर्माण झाले होते आणि विविध पर्वतांवर आपापल्या वेगवेगळ्या समूहांना घेऊन ते राहायला लागले. हेच ते वानर युथ होत आणि या प्रत्येक देवाच्या शक्तीमुळे प्रमुख वानर आणि त्यांचे अनेक अनुयायी देखील निर्माण झाले. सर्व देवांचे वर ज्याला लाभले होते असा हनुमंत हा एकमेव होता. तो शक्ती आणि बुद्धी यामध्ये सर्वश्रेष्ठ होता. प्रत्यक्षात तो वानर युथ नव्हता, म्हणजे प्रमुख नव्हता, पण तो रामकार्यामध्ये अग्रेसर असल्यामुळे त्याला वानर युथ मुख्यम असं म्हटलेलं आहे. आणि श्रीरामदूतम हा पुढचा शब्द बघा. श्रीरामदूतम
हा शब्द सार्थकी लागतो. संपूर्ण रामायणामध्ये आपण ज्या विविध घटना बघितल्या त्यात आपल्याला हे लक्षात येतं की रामदूत कसा आहे हा. दूताचं काम काय असतं, तर दूताचं काम असतं की निरोप पोहोचवणे. सीतेचा शोध हनुमंतच लावणार हे राम जाणत होते आणि त्यामुळे सीतेला आपली ओळख पटवून देण्यासाठी जी मुद्रिका होती ती रामाने त्याच्याजवळ दिली. हनुमंताने दूत धर्म आणि नीती धर्म हा तो अत्यंत उत्कृष्टतया जाणत होता. तो अत्यंत सामर्थ्यवान देखील होता. त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. तो बुद्धिमान होता. तसेच वाक्चतुर देखील होता. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे रामाबद्दल त्याच्या मनात दास्य भाव होता. त्याची ती जी भक्ती होती ती शक्तीसारखी त्याच्या अगदी प्रचंड होती. राम कार्याचा हेतू काय आहे हे त्याला नीट माहिती होतं आणि त्या दृष्टीने त्याचं कार्य काय हे देखील त्याला माहिती होतं. आणि त्यामुळेच त्याने रामदूताचं काम अत्यंत चपखलप्रमाणे पार पाडलं. लंकेच्या अभेद्य तटावर जेव्हा तो पोहोचला तेव्हा लंकिनी नावाची एक स्त्री राक्षसीण होती. तिचा तिथे पहारा होता. हनुमंताने सूक्ष्म रूप धारण केलं आणि तो त्या तटबंदी तिथून तो पार करून लंकेमध्ये प्रवेश करत होता. पण त्यावेळी त्या लंकिनी जी राक्षसीण होती तिने त्याला पकडलं. तेव्हा आणि तिने हनुमंताला विचारलं की तू इथे काय करतोय. तेव्हा तो म्हणाला की लंकेपासून मी चोरांचं रक्षण करतोय. तिने त्याला विचारले की तू इथे काय करत आहेस. तेव्हा तिने सांगितले की चोरांपासून मी लंकेचं रक्षण करत आहे. तेव्हा तिला एक बुक्की मारून आणि बेशुद्ध करून हनुमंताने आपल्या सामर्थ्याची जाणीव तिला करून दिली. ही सुद्धा जाणीव करून दिली की तू लंकेचे चोरांपासून रक्षण करीत नसून लंकेतल्या चोरांचे संरक्षण करत आहे. म्हणजे तू चुकीचं कार्य करत आहे हे त्याने तिथे जाणवून दिलं. त्यानंतर पुन्हा सूक्ष्म रूप धारण करून त्याने लंकेमध्ये संपूर्ण तो विविध भागात फिरला आणि सर्वांचं त्यांनी निरीक्षण केलं. यामध्ये सर्वात सात्विक कोण हे पण त्यांनी बघितलं आणि विभीषणाशी त्याची ओळख झाली आणि तू रामाच्या आश्रयाला ये अशी त्याने त्याला प्रेरणा दिली. पुढे जेव्हा युद्ध उभं राहिलं तेव्हा लंकेची खडा माहिती जी होती ती तसेच रावणाची आणि इतर राक्षसांच्या मायावी शक्तींची माहिती ही विभीषणाने त्यांना दिली आणि त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण कार्य असं या ठिकाणी हनुमंतानी केलं. सीतेचा अशोकवनामध्ये जेव्हा त्याला शोध लागला तेव्हा तिच्याशी संवाद करून त्याने तिला आश्वस्त केलं. त्यानंतर अशोकवनाचा विध्वंस केला. मारायला आलेल्या सर्व राक्षसांना त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. इंद्रजिताने जेव्हा त्याच्यावर ब्रह्मास्त्र टाकलं तेव्हा ब्रह्मदेवाच्या वरामुळे तो त्यामध्ये बांधला जाऊ शकतच नव्हता. पण त्याला रावणाच्या दरबारात जाऊन तो कसा आहे ते बघायचं होतं म्हणून त्यांनी स्वतःला बांधून घेतलं आणि रावणाच्या दरबारात तो उभा राहिला. सत्ताधीश रावणाला ते सहन झालं नाही आणि त्यांनी त्याला विचारलं कोणाच्या सत्तेमुळे तू इतका उन्मत्त झाला आहेस, ताठ झाला आहेस. तेव्हा महाबुद्धिमान हनुमंतानी उत्तर दिलं की ज्याच्या सत्तेने तू सिंहासनावर बसला आहे त्याच्या सत्तेने मी आज तुझ्या समोर उभा आहे. एका ईश्वराच्या सत्तेने हे सर्व कार्य चालतं हा अर्थ त्या वाक्यातून प्रतीत होत होता. या वाक्याच्या खोलीत जर आपण गेलं ना तर आपल्याला लक्षात येतं की हनुमंत किती बुद्धिमान होता. आणि हे सर्व जाणून रावणाने विचारलं मग तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे. तर हनुमंत म्हणाला एक डोकं असून मला हे सगळं एक डोकं असून सुद्धा कळतं आणि तुला 10 डोकं असून सुद्धा काहीही कळत नाही. हाच आपल्यामध्ये फरक आहे. रामदूत म्हणून केवळ सीतेचा निरोप सांगणे हा एवढाच उद्दिष्ट ते नव्हतं. तर रावणालाही रामाचा निरोप देणे म्हणजेच त्याच्या सामर्थ्याची रामाच्या सामर्थ्याची त्याला प्रचिती देणे. अधर्म चालू ठेवलात तर तुमचा नाश होईल हा संदेश देणे. लंकेची पाहणी करणे. त्यातील महत्वाची व्यक्ती म्हणजे रावणाचा भाऊ त्याला आपल्या सैन्यात दाखल करून ठेवण्याची योजना करून ठेवे. लंका दहन करून रावणाच्या विविध राक्षस वीरांना धडकी त्यांच्या मनात भरवणे हे सर्व कार्य रामदूत म्हणून हनुमंताने केलं. लंकेकडे बघत असताना सीतेकडे लक्ष देण्याची गरज आहे हा संदेश देखील या रामदूताने रामापर्यंत पोहोचवला. लंका विजयानंतर जेव्हा अयोध्येला परत येण्यापूर्वी श्रीरामचंद्रांनी हनुमंतालाच पुन्हा भरताकडे पाठवलं होतं. कारण 14 वर्ष उलटून गेल्यानंतर अयोध्येत परत जाण्यापूर्वी भरत कसा आहे त्याची भूमिका काय आहे हे पाहणं देखील अत्यंत आवश्यक होतं. अशा प्रकारच्या सर्व अवघड आणि अत्यंत नाजूक जबाबदाऱ्या हनुमंताने यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. रामाची कामगिरी करत असताना दूत म्हणून आपण जेव्हा इथे म्हणतो आहे रामदूतम श्रीरामदूतम तेव्हा दूत म्हणून रामायणामध्ये हनुमंतांनी केलेलं जे काही कार्य आहे
तसेच रामाच्या भक्तांचं म्हणणं रामापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे तो हनुमंत अद्यापही आजही करत आहेतच. त्यामुळे आपण श्री रामदूतम शरणम प्रपद्ये म्हणजे या प्रभू रामचंद्रांना आणि त्यांच्या या शिष्याला नमन करूया. शरणम प्रपद्ये त्याची ही दास्य भक्ती पाहून त्याला आपण नमस्कार करूया. या ठिकाणी माधवानंद महाराजांनी या खूप सुंदर असा दृष्टिकोन इथे मांडला आहे की योगी दृष्ट्या पाहता राम हा परमात्मा आहे आणि हनुमंत हा त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे. ही जाणीव हा रामापर्यंत नेणारा रामदूत, जाणीवेशी रामस्मरण पूर्वक चित्त जोडणे म्हणजे शरण जाणे होय. आणि त्यातून पुढे आत्माराम म्हणजे स्वतःतच चित्त विलीन होते, हीच रामभेट आहे. आणि म्हणूनच श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये असं हे वर्णन इथे आलेलं आहे. पुढचा श्लोक बघूया. पुढचा श्लोक. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम् वन्दे वाल्मीकि कोकिलम् पूजन्तं राम रामेति पूजन्तं पू दीर्घ आहे ते पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् मधुरं मधुराक्षरम् आरुह्य आरु आणि हलाय आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि मी दीर्घ वाल्मीकि कोकिलम् वाल्मीकि कोकिलम् पूजन्तं राम राम इति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्. या ठिकाणी खूप सुंदर वर्णन आलंय. काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण न सांगता त्याचं निरूपण न करता पुढे जाणं म्हणजे होऊ शकतच नाही. त्यामुळे थोडंसं वर्णन इथे थोडं जास्त येईल. एक दोन गोष्टी आजच्या सत्रामध्ये थोड्या जास्त येतील, पण समजून घ्या कारण प्रभू रामचंद्रांचं चरित्रच इतकं सुंदर आहे. तर हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र ज्यांनी लिहिलं ते वाल्मिकी ऋषी आणि त्यांना हे स्तोत्र लिहिण्याची प्रेरणा कशी झाली याचं सुंदर वर्णन या श्लोकाद्वारे आपल्याला कळतं. राम राम इति म्हणजे राम राम असे मधुर अक्षरांचे मधुरम मधुराक्षरम मधुर अक्षरांचे मधुर मधुर अशा सुंदर अक्षरांचे पूजन कवितारूपी फांदीवर बसून कविता शाखाम कवितारूपी फांदीवर बसून करणाऱ्या वाल्मिकी कोकिळेला वाल्मिकी रूपी कोकिळेला अहम वंदे मी वंदन करतो. म्हणजे राम राम असं सुंदर मधुर अक्षरांचं पूजन कवितारूपी फांदीवर बसून करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. आता खूप सुंदर या ठिकाणी रामकथेचा कसा जन्म झाला त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. एकदा ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानामध्ये श्री रामचंद्रांचं दर्शन त्यांना झालं आणि अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्यांना त्या चरित्राचं स्फुरण झालं. तो श्लोक कसा आहे मी एकदा वाचून दाखवते. आदौ राम तपोवनाधिगमनम् हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणं. असं हे सर्व ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले. वाल्मिकी ऋषी आणि या काव्याचा जन्म कसा काय झाला त्याचं वर्णन बघा. एकदा नारद ऋषी वाल्मिकी ऋषींसाठी गंगाकाठी असलेल्या आश्रमात गेले होते. वाल्मिकी ऋषींनी अनेक सद्गुणांचा विविध सद्गुणांचा उल्लेख केला त्यांच्या समोर आणि ही जी सर्व सद्गुणांचा समुच्चय एकत्रीकरण असलेला एकाच ठाई असलेला असा कोणी व्यक्ती असेल तर मला सांगा असं त्यांनी नारदांना म्हटलं. तेव्हा हे संपूर्ण सगळे गुण एकाच व्यक्तीत जे आहे ते चरित्र म्हणजे प्रभू रामचंद्र यांचं. तर प्रभू रामचंद्रांच्या ठाई हे सर्व गुण आहेत असं नारद मुनींनी त्यांना अगदी थोडक्यात सांगितलं. असं म्हणून त्यांना ही जी रामकथा आहे ही सांगितली.
तेव्हा आनंदित झालेल्या वाल्मिकींनी नारदांचं पूजन केलं आणि त्यानंतर नारद देवलोकात निघून गेले. वाल्मिकी ऋषी स्वतः अत्यंत सहृदयी होते. त्यामुळे त्यांचं हृदय रामप्रेमाने भरून गेलं आणि ते भावयुक्त झाले. अशा परिस्थितीमध्ये आपला शिष्य, त्याचं नाव त्यांचं आहे, त्याच्या नावाचा उल्लेख आलाय भरद्वाज, त्याच्यासह ते आनंदात विचरण करत असताना गंगेजवळ असलेल्या तमसा नदीच्या काठावर ते गेले आणि तिथल्या शुद्ध पाण्यामध्ये त्यांना स्नान करण्याची इच्छा झाली. आणि ते म्हणाले की सत्पुरुषांप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे अत्यंत सुंदर आणि नितळ स्वच्छ असं हे पाणी आहे, असं म्हणून त्या ठिकाणी तिथल्या त्या सौंदर्याचा ते आस्वाद घेत होते. ते त्याच वेळी त्या सौंदर्यात परस्परांशी प्रेमाने क्रीडा करणाऱ्या क्रौंच पक्षाचं एक जोडपं त्यांच्या दृष्टीला पडलं आणि त्यांचं चित्त त्या परस्परात रममाण झालेल्या त्या क्रौंच पक्षाच्या युगलावर खिळून राहिलं. ते पशुपक्षी उडत होते आणि मोठे गोड ध्वनी करत होते. अशा त्या रमणीय वातावरणामध्ये तिथलं नदीकाठचं सौंदर्य, तिच्या प्रेमात रमलेले ते क्रौंच पक्षाचं जोडपं आणि जवळच असलेला शिष्य भरद्वाज आणि अगोदरच नारदांनी नुकतंच सांगितलेलं रामकथेचं स्तवन, ते त्यामुळे त्यांचं हृदय अत्यंत प्रसन्न आणि अतिशय मृदू झालेलं होतं. असे ते वाल्मिकी ऋषी ते दृश्य पाहण्यात आणि त्याचं सौंदर्य, त्याचा आस्वाद घेण्यामध्ये इतके रममाण झाले होते की संपूर्ण वातावरण हे अमृततुल्य झालं आहे असं त्यांना वाटू लागलं. आणि एवढ्यातच एक बाण येऊन त्या क्रौंच पक्षाच्या उरात घुसला. त्या अमृतमय वातावरणात एकदम रक्ताची चिरकांडी उडाली आणि तो क्रौंच पक्षी मृत झाला. गोड ध्वनी करणारी ती पक्षी एकदम रुदन करू लागली. बाण मारणारा तो पारधीही ते दृश्य बघत होता. त्याने ऋषींनाही पाहिलं होतं, पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. रामकथेने मृदू झालेल्या आणि सौंदर्याचं रसपान करत असणाऱ्या ऋषींच्या अंतःकरणावर मात्र एकदम आघात झाला. पक्षिणीचा आर्त स्वर ऐकून आणि तो क्रूरतेने हसणारा पारधी बघून अंतःकरणामध्ये त्यांच्या एक विलक्षण वेदना उत्पन्न झाली आणि एक श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमकमः शाश्वती स्वमाहा यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम. हे निषादा, क्रौंच पक्षांच्या काममोहित विहार करणाऱ्या जोडप्यातील एकाची तू निर्दयपणे हत्या केली आहेस, त्यामुळे तुला स्वस्थता कधीही आयुष्यात लाभणार नाही. त्या पारध्याला ते काहीच कळलं नाही आणि त्याला त्याचं काही वाटलंही नाही. त्या पक्षाचे पाय धरून तो तिथून निघून गेला. दुःखाने त्या पक्षिणीप्रमाणेच विव्हळत असणाऱ्या त्या ऋषींच्या मनामध्ये मग नंतर विचार आला की अरे, पक्षाच्या दुःखाने मी हे काय बोलून बसलो. हा विचार त्यांच्या अंतःकरणात त्यांना अस्वस्थ करू लागला. त्याच वेळी ते उच्चारलेले वाक्य त्यांना आठवत होते. ते शब्द परत परत चित्तामध्ये त्यांच्या उठत होते आणि ते वाक्य 4 चरणांमध्ये बद्ध आहे. प्रत्येक चरणात 8 अक्षर आहेत आणि ते छंदोबद्ध वाक्य वीणेबरोबर लयीत गाता सुद्धा येण्यासारखं होतं. हे वाक्य श्लोकरूप म्हणजेच काव्यरूप झालेलं होतं. त्या बुद्धिमान शिष्याने देखील हे सर्व ओळखलं. जगातलं हे पहिलं काव्य जे परत दुःखाने हेलावलेल्या ऋषी मनाच्या वेदनेतून निर्माण झालेलं होतं. नदीवर स्नान करून जेव्हा आश्रमात ते परत आले, तेव्हा त्या छंदोबद्ध काव्य स्फुरणाने त्यांच्या चित्ताला खिळवून ठेवलं होतं. त्यांच्या मनामध्ये वारंवार तोच विचार येऊ लागला. हे काव्य जन्माला आल्याचं एक त्यांना आश्चर्य वाटलं, पण ते शब्द निषादासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विषाद देखील होता. त्या स्थितीमध्ये ब्रह्मदेव तिथे आले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना म्हटलं की माझ्या प्रेरणेमुळे आणि संकल्पनेमुळेच ही वाणी तुझ्यात प्रकट झाली आहे. आता तुम्ही नारदांनी सांगितल्याप्रमाणे संक्षिप्त रामकथेच्या आधारे संपूर्ण रामायण तुम्ही लिहून काढा आणि ते या काव्यातून तुम्ही प्रकट करा. वाल्मिकी ऋषींना काव्य प्रेरणा झाली आणि बरोबरच त्यांनी पुढे जाऊन ते जे काही घडवणार होते ते रामचरित्र, त्याच्या त्या संपूर्ण रामचरित्राचं दर्शन त्यांना होऊ लागलं. या दर्शनाने आणि काव्यस्फुरणातूनच रामायणाची निर्मिती झाली. रामायण आधी निर्माण झालं आणि त्यानंतर ते तसं घडत गेलं. आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. आता वाल्मिकी कोकिळ हा अत्यंत सुंदर असा रूपक अलंकार इथे, काव्य सौंदर्य फुलवणारा असा अलंकार इथे मांडलेला आहे. रामनामाच्या विलक्षण प्रभावाचे इथं मोठं कौतुक आहे. करावंसं वाटतं. पूर्वायुष्यात माणसं मारून तेवढेच खडे रांजणात टाकणारा वाल्या कोळी आठवतो. त्या वाल्या कोळ्याचा पुढे जाऊन वाल्मिकी झाला. अशा खड्यांनी जेव्हा त्याचं 7 रांजण भरले
तेव्हा निर्दय वाल्याच्या रामनामाने एवढा बदल घडला की एका व्याधाने एका पक्षाला मारल्याचं त्याला विलक्षण वेदना झाली आणि त्यातून काव्य निर्माण झाले. आता हे त्याच्या वाणीचं भाग्य की पुढे ते काव्य रामायण स्वरूपात प्रकट झालं. वाल्या कोळीरूपी कावळ्याचे वाल्मिकी कोकिळामध्ये जे रूपांतर झालं, म्हणजे एका कावळ्याचं रूपांतर कोकिळेमध्ये झालं, हे करणाऱ्या त्या राम नामाला देखील नमस्कार असो, त्या वाल्मिकी कोकिला देखील वंदन असो. असा सुंदर हा श्लोक आहे.